संघात 125 किलोमीटर विखुरलेले आहे। या मतदारसंघात खऱ्या अर्थाने ज्या समस्या आहेत ती प्रथम समस्या पिण्याच्या पाण्याची। या मतदारसंघाच्या समस्या आहेत ती सिंचनाची, की मुंबईला साहेब मोठमोठी धरणं या तालुक्यातली आहेत, तानसा, भातसा, वैतरणा, वैतरणा, परंतु धरण उशाला कोरड घशाला। साहेब मी आमदार असताना माझ्यासोबत या बावलीचा प्रश्न तुम्ही अनेक वेळा मला साथ दिली, साहेबांनी तो प्रश्न समजून घेतला आणि बावलीला 325 कोटीची योजनेला 285 गावाच्या योजनेला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली। साहेब त्या योजनेचं 70% काम सुरू आहे। आता ज्यांना 20 वर्ष जनतेने संधी दिली त्यांनी ही बावली योजना कशी नकारात्मक आहे हे लोकांना पटवून देण्याचं काम सध्या सुरू आहे। तिच्यात पाणीच नाही, तिचं आमकच नाही, मग त्याच्या बदल्यात या कॅनलला 2 पाईप टाकायचे, एक पिण्याला आणि एक शेतीला। मग 20 वर्ष तुम्हाला सुचलं नाही पाईप टाकायचं, आता 4 टर्म भोगले, आता पाईप टाकायचे सुचते। तुमच्या कोणत्या पाईपाचं पाणी लागतं ते आम्हाला माहित आहे। या मतदारसंघात आपण बघितलं असेल की साहेब हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून या मतदारसंघात आता ताकदीने उतरलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व शिलेदार आता ताकदीने उतरलेले आहेत। काँग्रेसचे सर्व आमचे शिलेदार उतरलेले आहेत। सीपीएमचे सर्व आमचे लाल सलाम या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। रिपाई सेक्युलरचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रामुख्याने या मतदारसंघात कुणबी सेना प्रमुख विश्वनाथजी पाटील साहेब यांनी सुद्धा पाठिंबा देऊन आशीर्वाद मला या ठिकाणी दिलेला आहे। आणि मग सर्वांची साथ याची मंजूर केली। या सर्व मंजूर प्रकल्प या 5 वर्षात कुठल्याही प्रकारची चालना आताचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दिलेली नाही। आणि म्हणून काल एक सभा झाली गुलाब गँगची, त्या ठिकाणी माझं नाव नाही घेता टीका केली, पण साहेब त्यांनी ते प्रस्ताव त्या ठिकाणी मांडले, ते मी मंजूर केलेच प्रस्ताव मांडले। एक क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारत, बस पोर्ट, बावली, साहेब मी मंजूर केलेले प्रकल्प आहेत, ते मार्गी लावलेत। फक्त या लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारचं लक्ष न देता दुर्लक्ष केल्यामुळे हे प्रकल्प राहिलेले आहेत। आणि म्हणून माझ्या जनता जनार्दनच्या आशीर्वाद या ठिकाणी मला मिळालेलेच आहेत। हे 5ही प्रकल्प मी 100% तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी तुम्ही संधी देणार आहात आणि ते वर्षभराच्या 2 वर्षाच्या आत हे प्रकल्प मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी देतो। खरं म्हणजे आता समोरचे उमेदवार आहेत त्यांचे मित्रपक्ष त्यांचं निवडणुकी अर्ज भरेपर्यंत किती सख्य होतं माहीत नाही, परंतु आपली साहेब महाविकास आघाडीची अशी वज्रमूठ आहे। आमचे बाळामामा म्हात्रे, आमचे विश्वाजी तळे साहेब यांनी सर्वांना एकत्र घेऊन ही महाविकास आघाडीची काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, सीपीएम, कुणबी सेना, आरपीआय सेक्युलर यांची वज्रमूठ करून देण्याचं काम आदरणीय बाळामामांनी या ठिकाणी आम्हाला करून दिलेलं आहे। आणि म्हणून आता ही वज्रमूठ कोणालाही उघडणार नाही, ती मूठ अशीच राहील। साहेब या तालुक्यात 20 वर्षाचा जो कामं झालीत, काहीच कामं झाली नाही, फक्त नारळ फोडण्याचं काम। एक आचारसंहितेच्या 15 दिवस अगोदर 4-5 पोते नारळ फुटले असतील, 500 कोटी 700 कोटी, त्याच्यातून एकच काम केलं का या निवडणुकीत वाटण्यासाठी मलिदा जमा केला। काल अजितदादांनी सांगितलं की मी आता खूप निधी देणार आहे, पण दिलाय त्याचा काय केलं? कोणत्याही प्रकारचा विनियोग जनतेच्या हिताच्या प्रकल्पासाठी या आमदारांनी या ठिकाणी काम केलं नाही। आणि मग माझे एक उजव्या बाजूला बसलेले डाव्या बाजूला व्यासपीठासमोर अनेक पत्रकार मित्र आहेत, त्यांनी आमच्या त्या पत्रकार मित्रामधल्याच एका पत्रकार मित्रांनी एक वात्रिका छापून दिली। त्या पत्रकार मित्राचं नाव आहे उमेश बेरे। ती वात्रिका एक वाचून दाखवतो आणि मी माझं भाषण संपवतो। विकासावर दरोडा, इथं विकासावर दरोडा पडला, कोणी आहे का विकास करायला?
इथं विकासावर दरोडा पडला, कोणी आहे का विकास करायला? जिथं विकासच चोरीला गेला तिथं आहे का कोणी सावरायला? मतांची झोळी घेऊन दारोदारी गेले. 5 वर्षापूर्वी झोळी पसरली होती ना, 500-1000 कोण टाकत होते. मतांची झोळी घेऊन दारोदारी गेले, भूल तापा देऊन निवडून आले. 5 वर्षे खाऊन पिऊन गब्बर झाले. अजीर्ण होण्याआधी पुन्हा शरण गेले. अजीर्ण होण्याआधी पुन्हा शरण गेले. बंद करा नौटंकी, राजकीय तडीपारी अटल आहे. बंद करा नौटंकी, राजकीय तडीपारी अटल आहे. भूमिपूजे उद्घाटने फक्त तुमचं ढोंग आहे. टक्केवारी खाऊन पोटात आलेली कळ आहे. भूमिपूजन उद्घाटनाने फक्त ढोंग आहे. टक्केवारी खाऊन पोटात आलेली कळ आहे. मगरीचे खोटे अश्रू पुन्हा चालणार नाही. मागच्या निवडून रडला होता ना, अश्रू गाळत होता. अविद्याताई पुसत होती आमची, बिचारा रडतोय. मगरीचे खोटे अश्रू पुन्हा चालणार नाही. आमदार म्हणजे शोभेची वस्तू नाही. 5 वर्षे गायब असता कुठे? 5 वर्षे गायब असता कुठे? मतदार राजाची तेव्हा आठवण नसते. खड्डा स्वतःच खोदून ठेवलाय. खड्डा स्वतःच खोदून ठेवलाय.